निवडणूक की सीटीईटी शिक्षकांपुढे मोठा पेच. निवडणूक आयोगाने शिक्षकांना अग्निपरीक्षेत टाकले. नंदुरबार प्रतिनिधी. निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेली 5 तारखेची मतदान प्रक्रिया अचानक बदलून 7 तारखेला घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच 7 तारखेला देशभरात जवळपास 70% शिक्षकांची सीटीईटी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा असल्यामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सीटीईटी परीक्षा शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना केवळ 2 वर्षांची मुदत देण्यात आली असून परीक्षा न दिल्यास किंवा अपयशी ठरल्यास त्यांच्या सेवेला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शिक्षकांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. 1. निवडणूक कर्तव्यावर जायचे की भविष्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सीटीईटी परीक्षेला उपस्थित राहायचे? कोण जबाबदार? निवडणूक आयोग व शिक्षण विभाग यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. लाखो शिक्षकांचे भविष्य पणाला लागले असताना तारखा ठरवताना प्राथमिक विचारसुद्धा केला गेला नाही, अशी तीव्र नाराजी शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षकांचा संताप. राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून एकीकडे न्यायालयाचा आदेश, दुसरीकडे निवडणूक आयोगाचा दबाव. आम्ही नेमकं करायचं काय, असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहेत. अनेक शिक्षकांनी सांगितले की सीटीईटी परीक्षा न दिल्यास नोकरीवर गंडांतर येऊ शकते, तर निवडणूक कर्तव्य टाळल्यास प्रशासकीय कारवाईचा धोका आहे. ही परिस्थिती म्हणजे शिक्षकांना थेट अग्निपरीक्षेत ढकलल्यासारखी आहे. तातडीने निर्णयाची मागणी. शिक्षक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. 1. सीटीईटी परीक्षा असलेल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून वगळावे किंवा मतदानाची तारीख पुनर्विचारात घ्यावी. जर तातडीने निर्णय झाला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.